आणि आताची महत्त्वाची बातमी, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण बीडमध्ये सीआयडीचं पथक दाखल झालं आहे। विशेष मोक्का कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे। जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र असणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र आज दाखल केलं जाईल। निखिल, आपण पाहतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याचबरोबर वाल्मिक कराड आरोपी असलेल्या खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी आणि विशेष तपास पथकाकडून सीआयडीच्या करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या तपासानंतर जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र जे आहे या तिन्ही गुन्ह्यांचं तयार करण्यात आलेलं आहे। आणि आता हे आरोपपत्र बीडच्या विशेष मोक्का कोर्टामध्ये दाखल केलं जात आहे। त्यासाठी सरकारी वकील बाळासाहेब कोले हे देखील पोहोचलेले आहेत। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून तपास अधिकारी असलेले अनिल गुजर, त्याचबरोबर एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे देखील कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। आणि थोड्याच वेळामध्ये हे आरोपपत्र दाखल केलं जाईल। त्यानंतर कोर्टाकडून या आरोपपत्राला कॉग्निझन्स मंजुरी जी आहे ती सुद्धा मिळेल। आणि त्यानंतर हे आरोपपत्र येत्या काळामध्ये कोर्टाकडून मंजुरी मिळाल्यानंतर आरोपींच्या वकिलांना आणि आरोपींना सुद्धा वाचायला मिळेल। त्यामुळे आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय तपास झालेला आहे, कुठले पुरावे सीआयडीच्या ताब्यात मिळालेले होते किंवा कशा पद्धतीने कोर्टामध्ये मांडण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर किती साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत आणि कोणते पुरावे वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये आहेत। शिवाय या सगळ्या गुन्ह्यामध्ये जे 8 आरोपी आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड, मास्टरमाइंड दत्तात्रय म्हात्रे, सुदर्शन घोले, प्रतीक घोले, जयराम चाटे आणि विष्णू चाटे हे जे प्रमुख पहिल्या टोळीतले जे मकोक्यामधले सगळे आरोपी आहेत, त्यांचा या सगळ्या गुन्ह्यामध्ये प्रत्येकाचा रोल काय होता, त्यांनी कशा पद्धतीने गुन्ह्यामध्ये सहभाग घेतलेला होता, त्या सगळ्याची माहिती, सविस्तर माहिती जी आहे ती या आरोपपत्रामध्ये असेल। आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये येत्या काळात खटला चालेल। विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे कोर्टामध्ये खटल्याची बाजू मांडतील आणि कशा पद्धतीने आरोपीची निश्चिती होते आरोपांची हे पाहणं महत्त्वाचं असणार। नक्कीच, धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। तर सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बसवराज तेली यासाठी आता बीडमध्ये पोहोचलेले आहेत। 1,500 पानांचं हे आरोपपत्र असणार आहे। तर 1,500